म्हणजे मी बघतो की पालक 10वीला तू एवढे टक्के घेतले की मी तुला मोबाईल देईल, 12वीला तू एवढे टक्के घेतले की मी तुला आयफोन देईल. सो हे जे काही आमिष पालक स्वतः मुलांना देत आहेत आणि त्यामुळे तो ॲक्सेस खूप मोठ्या प्रमाणात मिळतो आहे मुलांना. सो पहिलं कारण आहे मोबाईलचा आणि इंटरनेटचा ॲक्सेस. तर कुठंतरी पालकांनी रोखलं आहे असं मी म्हणेन. मैदानं नाही आहेत ही तक्रार चुकीची आहे असं माझं स्पष्ट मत आहे. खेळायला जाऊ का विचारल्यानंतर नको हा खराब आहे, नको सोसायटीतली ती मुलं खराब आहेत. मी एक फायदा नक्की सांगेल की ज्या विद्यार्थ्यांची मानसिक ग्रोथ, याला मानसिक वाढ जी आहे अपेक्षेनुसार जर होत नसेल तर अशा विद्यार्थ्यांना गेमिंग हेल्प करतो की तो समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये लवकर येण्यासाठी. म्हणजे तुम्ही शाळामध्ये तुम्ही बघितलं 10वी-12वीला पासिंगला 35% असतात, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे 35%च का असतं. अगदी लग्न होऊन कितीतरी वर्ष झाले तरीसुद्धा आजही त्या मुलाचं लग्न होऊनही गेम काय सुटत नाही आहे. म्हणजे तक्रार करणारे हे केवळ आई वडील नाही आहेत तर पत्नीसुद्धा आहे. इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर हा एक गंभीर आजार आहे. झोप येत नाही विद्यार्थ्यांना. 4 प्रकारचे गेम मुलांनी खेळूच. एक ज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पैशाची इन्व्हॉल्वमेंट असेल तर. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती. अनसीन मराठीच्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माणसाच्या प्रमुख 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि यात चौथी गरज ॲड होती ती म्हणजे मोबाईल. जसं जसं आधुनिकीकरण होतंय तसं तसं प्रत्येकाच्या हातात मोबाईल हा आहेच. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला मोबाईल हा लागतोच. आणि मोबाईलबरोबर आणखी एक गोष्ट कनेक्ट होते ती म्हणजे ऑनलाईन गेमिंग. ऑनलाईन गेमिंगमुळे तरुण पिढीचं मोठं नुकसान होतंय. त्यांना कर्जबाजारी व्हावं लागतंय. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर काय परिणाम होत आहेत या सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत माइंड मॅपर्स करिअर काउन्सिल सेंटरचे संचालक दिनेश ताठे सर. यांना गेली अनेक वर्ष पालकांना काउन्सिलिंग करण्याचा अनुभव आहे. तसंच ते MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करतात. त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. सर, सर्वात आधी अनसीन मराठीच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. सर, आजच्या तरुण पिढीला मोबाईल हा लागतोच. मोबाईल हा गरजेचाच झाला आहे आणि मोबाईलबरोबर ते ऑनलाईन गेमिंगच्याही विळख्यात अडखत चाललेत. तर याचं कारण काय आहे? निश्चितच मगाशी तुम्ही उल्लेख केला त्यानुसार माणसाच्या ज्या 3 गरजा होत्या अन्न, वस्त्र, निवारा, त्यासोबतच आता मोबाईल हा एक ॲड झालेला आहे. अगदी अचूक असं तुम्ही नोट निदर्शनास आणून दिली आहे. गेमिंगबद्दल जर सांगायचं झालं तर हा जो युवा वर्ग आहे म्हणजे शाळेमधनं माध्यमिक इयत्तांमध्ये शिकणाऱ्यांपासून तर अगदी जॉब जॉईन होईपर्यंतचा जो तरुण वर्ग आहे हा गेमिंगच्या विळख्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडकत चालला आहे. आणि त्याची साधारणतः 4 प्रमुख कारणं मी सांगेल. तसे मल्टिपल रिझन्स आहेत, परंतु सर्वात पहिला तर ॲक्सेस आहे. पूर्वी कधीही नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज इंटरनेटचा ॲक्सेस अवेलेबल आहे. डिव्हायसेस प्रत्येकाकडे आहे. म्हणजे मी बघतो की पालक 10वीला तू एवढे टक्के घेतले की मी तुला मोबाईल देईल, 12वीला तू एवढे टक्के घेतले की मी तुला आयफोन देईल. सो हे जे काही आमिष पालक स्वतः मुलांना देत आहेत आणि त्यामुळे तो ॲक्सेस खूप मोठ्या प्रमाणात मिळतो आहे मुलांना. सो पहिलं कारण आहे मोबाईलचा आणि इंटरनेटचा ॲक्सेस. दुसरं कारण म्हणजे की जसं आज सोशल मीडियाचे ॲप्स आलेत वेगवेगळे, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, स्नॅपचॅट, खूप ऑप्शन्स आहेत. तसं गेमिंग क्षेत्रामध्ये खूप सारे ऑप्शन्स आले. त्यात तंत्रज्ञानाचा विकास हे जे काही दुसरं महत्त्वाचं कारण आहे. कारण ॲडव्हान्स लेवल ऑफ गेमिंग झाली आहे. ग्राफिक्स कार्ड आलेत डिव्हायसेसमध्ये. त्यानंतर ॲनिमेशन खूप मोठ्या याच्यावर केलं आहे. UI UX आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारची टेक्निकल डेव्हलपमेंट झाली. त्यामुळं गेम हा खेळताना तो जास्तीत जास्त रिअल वाटायला लागला. म्हणजे खेळणाऱ्याला जणू काय आपण स्वतःच ग्राउंडवरती क्रिकेट खेळतोय असा क्रिकेटचा गेम आला आहे. तो 3D म्हणजे असं म्हणता येईल की प्रत्यक्ष खेळण्याचा जो काय अनुभव आहे तो खूप चांगला आला आहे. तिसरं कारण जे आहे ते म्हणजे वेळेची अवेलेबिलिटी. म्हणजे पूर्वी मैदानावरती जी खेळायची मुलं तर कुठंतरी पालकांनी रोखलं आहे असं मी म्हणेन. मैदानं नाही आहेत ही तक्रार चुकीची आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मैदानं आजही आहेत. ठीक आहे, पालकांनी उभं रोखलं आहे. मला वैयक्तिक असं वाटतं की आम्ही जे बालपण एन्जॉय केलं ते बालपण पालक आता देताना बघता येत नाही आहे, दिसत नाही आहे तसं चित्र. कारण खेळायला जाऊ का विचारल्यानंतर नको हा खराब आहे, नको सोसायटीतली ती मुलं खराब आहेत, नको तुला हे होईल ते होईल, या बाऊपायी किंवा फिजिकल इंजुरी होण्याच्या भीतीपायी म्हणा किंवा चांगली संगत लागेल का नाही माहीत नाही या भीतीपायी म्हणा, ऊन वारा पाऊस या गोष्टींसोबत स्ट्रगल करण्याची जी कॅपॅसिटी मुलाची ती कॉम्प्रोमाइज होईल या भीतीपायी म्हणा. पण पालकांनी कुठंतरी मुलांना मैदानी खेळांपासून कुठंतरी रोखल्याचं आपल्याला दिसतं आहे. तर तो वेळ जो एक्स्ट्रा मिळाला आहे तो वेळ आता ती मुलं घालत आहेत गेमिंगमध्ये. सो तो वेळ आहे अवेलेबल, मग करणार काय? ठीक आहे. सो हे तिसरं महत्त्वाचं कारण. आणि चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे काय की हे वयच आहे
की ज्यामध्ये या गोष्टी करायची इच्छा असते माणसाला, की आपण ॲडव्हेंचरस काहीतरी करावं. मग रोज तर ॲडव्हेंचर करायला मिळत नाही, मग गेमिंगमध्ये ते ॲडव्हेंचर मिळतं. ॲड्रिनालिन सिक्रेट होतं, सळसळतं रक्त आहे. मग त्यांना ते जे स्कोप मिळायला पाहिजे, ती एनर्जी कुठंतरी, ती चंचलता असते मुलांमधली, मग ती एनर्जी कुठंतरी चॅनलाइज होते आणि त्यामुळं गेमिंगचं प्रमाण वाढलं आहे असं माझं मत आहे. आता हे ऑनलाईन गेमिंगमुळे की नाही मुलांचं किंवा आजच्या तरुण पिढीचं स्क्रीन टाईम वाढले, तर ह्या स्क्रीन टाईममुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर कसा परिणाम होतो? खूपच गंभीर असे परिणामसुद्धा आहेत. परंतु मी असं म्हणेल की गेमिंगचे फक्त दुष्परिणामांची चर्चा करणं थोडंसं अनजस्ट होईल. गेमिंगचे काही फायदेसुद्धा आहे. ओके, सो जसं की मी एक फायदा नक्की सांगेल की ज्या विद्यार्थ्यांची मानसिक ग्रोथ, याला मानसिक वाढ जी आहे अपेक्षेनुसार जर होत नसेल, तर अशा विद्यार्थ्यांना गेमिंग हेल्प करतो की तो समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये लवकर येण्यासाठी. गेमिंगमुळं काही पार्ट्स आहेत मेंदूचे ते खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्षम व्हायला मदत होते. ठीक आहे. शिवाय साहसही वाढतं, म्हणजे जो भित्रेपणा दूर होण्यासाठी सुद्धा गेमिंग मदत करतं. सो असं म्हणता येईल की काही फायदेसुद्धा आहे निश्चितच. आणि उन्हात दुपारच्या वेळी मे महिन्यामध्ये बाहेर खेळण्यापेक्षा मग ऑनलाईन गेम खेळलेला बरा हा एक छोटासा फायदा, जो की मी मान्य करत नाही. परंतु तुम्ही जो उल्लेख केला तो फार फार महत्त्वाचा आहे आणि मी आवर्जून पालकांचं लक्ष वेधेल की स्क्रीन टाईम ही फार फार काळजीची गोष्ट आहे आज घडीला. तुम्हाला मी एक फॅक्ट सांगतो की स्टॅटिस्टिकल सर्वे असा आहे की साधारणतः भारतामध्ये 7 तासाच्या वर स्क्रीन टाईम आहे विद्यार्थ्यांचा. आता ज्यावेळी मी हा आकडा ऐकतो त्यावेळी विचार करा, दिवसाच्या 24 तासांपैकी 7 ते 8 तासांची मुलं झोप घेतात. उरलेला जो वेळ आहे तो शाळा, कॉलेज, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, मित्रमंडळी, कंपनी, घर, जेवण ही सर्व गोष्ट बाजूला ठेवून जर 7 तास किंवा त्यापेक्षा जास्त, मी हा ॲव्हरेज सांगतो सरासरी, काही जणांचा कदाचित 10, 12, 13 तास असेल, कारण हल्ली मुलं रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईल घेऊन बसतात. ठीक आहे. मग त्यामुळे हा जो स्क्रीन टाईम 7 ते 8 तास जर तुम्ही त्या डिव्हाइसमध्ये देत आहे, तर तुम्ही आयुष्याचा खूप मोठा काळ तो तुम्ही युटिलाइज न करता, तो इफेक्टिव्ह युटिलायझेशन त्याचं होत नाही आहे, वाया घालताय असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल त्याचा योग्य वापर होत नाही आहे असं मी म्हणेल. की तो स्क्रीन टाईम हा जो चालला आहे त्यांचा एवढा मोठा या मोबाईल डिव्हाइसेसमध्ये, ती खरंच काळजीची गोष्ट. आणि काळजी कडं सांगताना मी पालकांचं लक्ष वेधतो एका फॅक्टकडं. म्हणजे तुम्ही शाळामध्ये तुम्ही बघितलं 10वी-12वीला पासिंगला 35% असतात, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे 35%च का असतात? जनरली असं म्हटलं जातं की द ॲव्हरेज रिटेन्शन कॅपॅसिटी ऑफ ह्युमन माइंड इज 40%. दॅट मीन्स की आपण जर 100 वाचलं तर 40 लक्षात राहतं. ओके, साधारणतः कुठल्याही ठिकाणी जा तुम्ही, एखादा छान टूर करून या तुम्ही आणि फिरून आल्यानंतर तुम्हाला 40 लक्षात राहतं. ओके, सो एक साधारणतः ॲव्हरेज आहे. त्याच्याही खाली आला तर 35च्या वर ढक्कल पास आणि त्याच्या खाली गेला तर नापास, असं काहीतरी एक बेसिक तत्व असायचं. परंतु आता परिस्थिती अशी आहे की जर तुमचा स्क्रीन टाईम मोबाईलचा हा 2 तासाच्या वर असेल, 3, 4, 5 तास, तर रिटेन्शन कॅपॅसिटी ही कमी झालेली आढळते. कमी झाली याचा अर्थ काय होतं आहे की ज्याही माणसांचा, व्यक्तींचा स्क्रीन टाईम हा 3, 4, 5 तास आहे किंवा त्याहून अधिक आहे, तर ती माणसं विसरायला लागलीत. कोणी चाबी विसरतं आहे, कोणी रुमाल विसरतं आहे, कोणी छत्री विसरतं आहे, कोणी पेन विसरतं आहे आणि अनेक असंख्य गोष्टी आहे. ओके, म्हणजे हा जो विसरभोळेपणा वाढण्याचं कारण आहे, त्याच्यामागं हा वाढलेला स्क्रीन टाईम जबाबदार आहे. आणि इथे एक मुद्दा फार गंभीर आहे, तो म्हणजे पालकांनी एक वेळ, म्हणजे खरं तर नाही बघू नये, मुलं त्यांनाच फॉलो करत असतात, पण एक वेळ पालकांनी ज्यावेळी स्क्रीन टाईम जास्त झालेला आढळला आपल्या पालकांचा, तर तो आपण एक वेळ समजू शकतो. आणि ते गोष्टी विसरतात, तर त्यांचा आता जॉब चालू आहे, त्यांनी बऱ्यापैकी दे हॅव क्रॉस्ड अ सर्टेन एज लिमिट, दे हॅव ऑलरेडी प्रूव्ड व्हॉट दे कॅन डू. पण मुलांनी विसरणं ही एक गंभीर गोष्ट आहे. अनेक पालक माझ्याकडे येतात की माझा मुलगा, माझी मुलगी खूप अभ्यास करते, पण सर ना काय होतं काय माहिती, ती विसरते किंवा लक्षात राहत नाही, किंवा अभ्यास खूप केला सर हिनं पण तिला मार्क तेवढे नाही आले. आता बघा निकाल लागलेत, अजून काही निकाल लागत आहेत परीक्षांचे, तर मग काय होतं की मुलांना अपेक्षित मार्क नाही आले. मग त्यामागं मूळ कारण जर काय असेल तर तो हा वाढलेला स्क्रीन टाईम आहे. आणि सध्या तरुणांमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये हे इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरचं प्रमाण वाढलंय, हा आजार वाढलाय, तर याबद्दल काय सांगाल? हो, अतिशय गंभीर स्वरूपाचा हा आजार आहे. खरं तर इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर, तुम्ही आता टेक्निकल जो काय डिसऑर्डरचं नाव सांगितलं, तर अमेरिकेमध्ये जवळजवळ 1% पॉप्युलेशन ह्या इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरची शिकार आहे. पूर्वी हाच रेशो 10 वर्षापूर्वी 0.3% होता, 0.3%. आता हा 1% गेला आहे. आता अमेरिकेची लोकसंख्या साधारणतः आपण 30 कोटी पकडूयात, माफ करा. तर 30 कोटी अमेरिकेची लोकसंख्या, त्याच्या 1%
तिथे जर इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरला बळी पडत आहेत. भारताची लोकसंख्या ही 140 कोटीहून अधिक आहे. दुसरा मुद्दा म्हणजे भारताची तरुण लोकसंख्या अधिक आहे. तिसरा म्हणजे सर्वाधिक मोबाईल डिव्हाइस वापरणारा देश भारत आहे. सर्वात जास्त गोष्टींचा ॲक्सेस आहे भारतामध्ये मुलांकडं. इंटरनेटचा ॲक्सेस आहे, गेमिंगचा ॲक्सेस आहे. त्यामुळं हे डिसऑर्डरचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्त पटीनं असणार आहे. परंतु दुर्दैवानं याचा लेखाजोखा करताना अनेक अभ्यासक हा सांख्यिकी माहितीचा आकडा हा कुठेतरी समोर येताना दिसत नाही आहे. त्यातही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर आहे काय याचीच मुळात कल्पना नाही आहे लोकांना. म्हणजे गेम खेळतोय, काय होतं, फार तर फार तो गेम खेळतो, जास्त वेळ खेळतो इथपर्यंत पालक म्हणतात. पण त्यांना हे माहीत नाही की दिस इज वन ऑफ दी हा एक रोग आहे, म्हणजे आजार आहे असं म्हणता येईल. ही विकृती आहे काही प्रकारची. कारण तुम्हाला सांगतो अशी काही माणसं आहेत आज, म्हणजे मी आता नाव उल्लेख नाही करणार, परंतु अगदी लग्न होऊन कितीतरी वर्ष झाले तरीसुद्धा आजही त्या मुलाचं लग्न होऊनही नावाचा गेम काय सुटत नाही आहे. ओके, म्हणजे तक्रार करणारे हे केवळ आई वडील नाही आहेत तर पत्नीसुद्धा आहे. सो अशी परिस्थिती भारतात येऊ घातली आहे. सो इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर हा एक गंभीर आजार आहे, मानसिक विकृती असल्यासारखा आहे की त्यातनं त्या मोबाईलमधनं बाहेर येत नाही आणि त्या मोबाईलचे अनेक शारीरिक आणि मानसिक लेवलवर परिणाम होतात. मग याचे शारीरिक परिणाम जर बघितले गेमिंगचे तर आपल्याकडं तो तुलनेनं कमी आहे. ओबेसिटी तरी आहेच, अमेरिकेमध्ये खूप जास्त आहे. कारण गेमिंग खेळत असतात दिवसभर, खायचं आणि बसून खेळायचं, शारीरिक हालचाल होत नाही, त्यामुळे ओबेसिटी येते. व्हिजनचा एक प्रॉब्लेम आहे डोळ्यांचा, कारण ती जी इफिशियंट व्हिजन असायला पाहिजे ती ब्लर होते किंवा कुठंतरी डिस्टंटची ऑब्जेक्ट दिसायला अडचण येते. दूरचा चष्मा लवकर लागतो आहे मुलांना टी व्ही मोबाईलमुळं, त्यात गेमिंग ॲडिशन आहे. सो हे तर दुष्परिणाम आहेतच, पण थोडेसे मानसिक दुष्परिणाम याहीपेक्षा पुढचे आहेत. जसं की इनझोमनिक, झोप येत नाही विद्यार्थ्यांना. म्हणजे बरेच पालकांना बिलकुल कल्पना नसते की त्यांची मुलं ही पालक झोपल्यानंतर परत उठून गेम खेळत असतात आणि याची त्यांना कल्पना नसते. ठीक आहे. अनेक वर्किंग पॅरेंट्स असतात, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आई वडील दोघंही जॉबला असतात आणि त्यांची मुलं दिवसभर गेम खेळतात याबद्दल त्यांना काही मात्र कल्पना नसते. सो हे जे डिसऑर्डर आहे त्याच्यासोबतच हळूहळू मग त्याचं गंभीर स्वरूप वाढत जातं आणि मग अँझायटी वाढते आणि मग त्यांना कुठल्याही गोष्टीत पेशन्स राहत नाही. ठीक आहे. आज घडीला बघा चंचलता प्रचंड वाढते. ठीक आहे. रिकामं बसवा त्यांना, 10 मिनटं रिकामं बसवा, नाही बसू शकणार. अगदी कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जरी गेले लग्नामध्ये तर ते पूर्ण जग सोसायटी बाजूला ठेवतील. सोशल फोबिया असतो त्यांना आणि ते आपला मोबाईल घेऊन बसणार. ठीक आहे. सो हा सोशल फोबिया पण वन ऑफ द सिम्पटम आहे याचं. म्हणायला गेलं तर तुम्ही याला आपण असं म्हणू शकतो की ॲग्रेसिव्हनेस खूप वाढतो, कारण त्या मोबाईलमध्ये तो व्हायलंट गेम्स खेळतो कधी कधी. काही आता हेडशॉट वगैरे घेण्याचे गेम्स आहेत. ओके, मग त्यामुळं काय होतं की या सगळ्या गोष्टींचा डीप इम्पॅक्ट मानसिक ग्रोथवर होतो आणि कोणत्या वयापासून कोणत्या वयापर्यंत किती फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ आवर्स इन्व्हॉल्व केले त्या मुलानं, त्यानुसार या डिसऑर्डरची इंटेन्सिटी कमी जास्त होत असते. सो मी म्हणेल पहिले या डिसऑर्डरची माहिती पालकांना असणं अपेक्षित आहे. ती विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयामार्फत अनेक शिक्षकांनी पोहोचवणं अपेक्षित आहे. आणि एकदा का त्यांना जाण झाली, ॲक्सेप्टन्स इज फर्स्ट स्टेप. मग एकदा का पालकांनी ॲक्सेप्ट केलं की हो माझा मुलगा ऑलरेडी या गेमिंग डिसऑर्डरमध्ये अडकला आहे. डिसऑर्डर म्हणजे काय फार हेवी नाही आहे, देर आर सम रेमेडीज, बट अडकला ॲक्सेप्ट केलं की मग त्यातनं बाहेर यायला आपण प्रयत्न करायला सुरुवात करतो. ऑनलाईन गेम खेळून खरंच लखपती करोडपती होता येतं का? आता खरं सांगायचं झालं तर कुठेतरी नैतिकता ही सेलिब्रिटींनी सुद्धा पाळणं अपेक्षित असते. तुम्ही जो उल्लेख केला तो अतिशय रास्त होता की अनेक सेलिब्रिटीज आता कोणी जे तब्येतीसाठी हानिकारक पदार्थ आहेत त्यांचीसुद्धा मार्केटिंग करतात. ठीक आहे, ॲडव्हर्टाईज करतात. आणि तसंच अगदी झालं आता ऑनलाईन गेमिंगमध्ये. कोणीतरी मोठ्या एखाद्या सेलिब्रिटीनं एकदा का त्या ऑनलाईन गेमची ॲड केली किंवा त्या अशा ज्यामध्ये पैसा इन्व्हॉल्ड आहे अशा बेटिंग ॲपची ॲड केली की मग आपसुकच त्याला अनुमोदन मिळतं. विद्यार्थ्यांना असं वाटतं की तो काय एक लीगल नावाचा प्रकार झाला आहे की काय. मी इथं सगळ्यात पहिली गोष्ट नमूद करू इच्छितो की 4 प्रकारचे गेम मुलांनी खेळूच नाही. 4 प्रकारचे गेम खेळू नये. ठीक आहे. एक ज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पैशाची इन्व्हॉल्वमेंट असेल तर ओके, म्हणजे त्या प्रकारचा गेम खेळण्यामध्ये काही अर्थ नाही. आजकाल बरीच मुलं काय करतात की अपग्रेड करायचं असतं गेममध्ये. गेम खेळतोय मग त्या बंदुकीनं काही शत्रू मरत नाही, मग तो मोठा शत्रू आहे त्यासाठी मोठी बंदूक हवी आहे, ती लेवल तर पार करायची आहे मला, मग मी काय करणार, मी नवीन अपग्रेड केलेली बंदूक विकत घेणार. तर हे अपग्रेडेशन जे आहे, म्हणजे बघा फरक बघा. पूर्वी प्ले स्टेशनवरती जी मुलं गेम खेळायला जायची ती काहीतरी एक विशिष्ट अमाऊंट घेऊन जायची घरात, 10 रुपये 20 रुपये जी काय असेल ती एक अमाऊंट घेऊन जायची आणि खेळून परत यायची. पैसे संपले की त्यांना परत आईवडिलांना पैसे मागायचे. पण आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या
मोबाईलमध्ये Account. डिजिटल पेमेंट आहेत, जीपे, फोनपे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स आहेत, त्यातून ते पेमेंट करू शकता. हो. आणि त्यामुळे होतं काय की त्यांना ॲक्सेस लवकर मिळाला आहे, अपग्रेड करतात आणि मग ती लेवल पार करायची. आणि त्या लेवलला कुठे अंतच नाही आहे. हे 1 झालं की 2 झालं की ते व्हर्जन आणणारच आहेत. हे गेमवाले हे पैसे बनवण्यासाठी, कमवण्यासाठीच तर ते. त्यांचा मूळ उद्देश तुम्हाला एंटरटेन करावा हा फार छोटा आहे, क्वचित आहे. त्यांचा मूळ उद्देश अर्थार्जनाचा आहे. आणि आता जरा नाण्याची दुसरी अक्षरशः याला आपण असं म्हणू डार्क साईड आपण समजून घेऊया. असे काही पॅरेंट्स माझ्याकडे आलेत की त्यांच्या मुलांनी अक्षरशः कुणाचे 7 लाख, कोणी 10 लाख, कोणी 3 लाख, कोणी 70,000 रुपये असे पैसे गेमिंग ॲपवरती मुलांनी उडवले. वडिलांच्या क्रेडिट कार्डमधून, आईच्या क्रेडिट कार्डमधून किंवा अगदी बँकेच्या अकाउंटमधून. एका जणानं तर FD मोडून, ते बाबांनी जी सेव्ह केली होती FD काही विशिष्ट कारणासाठी, ती अक्षरशः मोडून म्हणजे इथपर्यंत ही मुलं जातात. कारण हे ॲडिक्शन आहे. ओके, मी म्हटलं मगाशीच आहे, इट इज वन ऑफ द डिसऑर्डर. आणि मग ते करायचंच असतं ना मुलांना. मग त्यामुळं ही जी काही इन्व्हॉल्वमेंट होती आहे पैशाची, ही फार गंभीर बाब आहे, फार भयंकर आहे. आणि इथे मी काही विशिष्ट ॲपचं नाव घेत नाही, परंतु अशी काही ॲप आहेत बाजारामध्ये की ज्यामध्ये बॉटची इन्व्हॉल्वमेंट आहे. आता टेक्निकल जर तुम्ही इश्यू बघितला तर ऑनलाईन गेमिंगमध्ये मुलांना वाटतं की आम्ही इतर कुठल्या अननोन मुलांसोबत खेळतो आहे, इतर कॉम्पिटिटर जे आहे ते ह्युमन बिईंग आहे असं भासवलं जातं. काही वेळा काही गेम्समध्ये इथे बॉटचा समावेश केलेला असतो. त्यामुळं सुरुवातीला थोडं जिंकू द्यायचं आणि नंतर खूप मोठ्या प्रमाणात काढून घ्यायचे. आणि यामध्ये तो मुलगा एकदा अडकला की अडकलाच. म्हणजे पूर्वी लॉटरीचं व्यसन असायचं, लॉटरी तर कधी लागली नाही, पण आजन्म लॉटरीत पैसे घालणारी लोकं होती, मटका खेळायची. सरकारनं पोलीस कारवाई करून अनेक गोष्टींची अंमलबजावणी केली आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. पण आता ऑनलाईन स्वरूपामध्ये हे कंट्रोल करणं फारच अवघड आहे. ठीक आहे, मी तर म्हणेन सेलिब्रिटींनी सुद्धा यावर लक्ष द्यावं, पण सोबतच यांनाही कळायला पाहिजे, मुलांनाही, पिढीलाही कळायला पाहिजे की आपण जे काही पैसे लावतो, हे जे काही बेटिंग वगैरे आहे, हा काही कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नाही आहे पैसे कमवायचा. देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. असं जर लखपती करोडपती होता आलं असतं तर मग शिक्षण कशाला घ्यायचं ना. आणि त्यांनीसुद्धा जे काही ॲप लॉन्च करणारे लोक आहेत त्यांची मुलं शिक्षण घेत असतील की नाही, ते त्यांच्या मुलांना शिकवत असतील की नाही. ओके, म्हणजे ही जी काही नवीन सिस्टीम तयार झाली गेमिंगची, ही पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी फार धोकादायक आहे. वेळीच यातला धोका ओळखणे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करणे ही आज काळाची गरज होऊन बसली. मग तुम्ही ह्यासाठी पालकांना, विशेषतः पालकांना काय सूचना द्याल, किंवा पोरांना ह्यापासून अडवण्यासाठी काय करावं, किंवा स्वतः विद्यार्थ्यांनी ह्यासाठी काय करावं? कारण शाळा कॉलेज म्हटलं तरी विद्यार्थी मोबाईल घेऊन जातात, तिथं जाऊनही गेम खेळतात. त्यामुळं त्यांना तुम्ही काय सल्ले द्याल? हा खरं तर आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणा असं म्हणता येईल की पालकांनी काय करावं. अनेक पालकांना नेमकं कशा पद्धतीने ही सिच्युएशन हाताळावी ही समजत नाही. खरं तरी कोणी आयडियल उपाय नाही याच्यामध्ये, काही फार व्यक्तिपरत्वे तो उपाययोजना व्हॅरी होऊ शकतात, पण काही बेसिक गोष्टी पालकांनी कराव्या. त्यापैकी क्रमांक 1ची गोष्ट मी मगाशी म्हटलं तसं ॲक्सेप्ट करणं. ठीक आहे, त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी की आपण गेमिंगमध्ये किती इन्व्हॉल्व आहोत हे समजून घेणं. म्हणजे आम्ही गमतीने सांगतो की पालक ज्यावेळी म्हणतात की हा व्यसनाला लागला आहे की नाही लागला आहे आम्हाला माहीत नाही, पण आता आजकाल उद्धट बोलतो आहे, ॲरोगंट होत चालला आहे, संगत खराब आहे, ऐकत नाही. ठीक आहे, पण तो व्यसनाला लागला आहे की नाही लागला आहे हे समजण्यासाठी खूप सोपा उपाय आहे, पण पालक तो करत नाही. एक मेडिकल टेस्ट केली, ब्लड टेस्टमधनं आपल्याला कळतं की त्याचं निकोटीन इंटेक किती आहे. ओके, त्याचे इतर पॅरामीटर्स असे काही आहेत, तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्या, तुम्हाला आपसुकच कळून जातं की कशा पद्धतीनं त्याच्या बॉडीमध्ये प्रपोर्शन आहेत, त्यानुसार त्याचं व्यसनाचं प्रमाण आहे की नाही हे कळतं. अगदी तसंच तुम्ही तुमच्या पाल्याचा स्क्रीन टाईम कुठं कुठं जातो हे डिव्हाइसच सांगतो. तो कुठल्या कुठल्या ॲपवरती टाईम स्पेंड करतो आहे, किती वेळ स्पेंड करतो आहे. ठीक आहे, त्यानंतर मग तो जो काही गेममध्ये वेळ घालतो आहे तो गेमचं स्वरूप काय आहे, त्याचं नेचर काय आहे, व्हायलंट नेचर आहे का. मी मगाशी सांगता राहिलो की 4 प्रकारचे गेम खेळू नये, बरोबर आहे. एक म्हणजे ज्यामध्ये पैशांची इन्व्हॉल्वमेंट आहे तो गेम खेळू नये. दुसरं म्हणजे ज्यामध्ये व्हायलन्स आहे, गन घेऊन मारणं, ओके, तो गेम खेळू नये. तिसरं म्हणजे बेटिंग करू नये, कारण बेटिंग करताना यांना कळत नाही आज घडीला की बेटिंग करणारे जे ॲप आहेत हे तितके प्रामाणिक आहेत का, खरंच त्यांना करोडपती बनवायचे का तुम्हाला. ओके, म्हणजे तुम्ही 70,000 1 लाख रुपये घालतात पालकांचे, कुणी तर 5,000 रुपये एकेका बॉलवर घालतात. काहीतरी बेटिंग गेमचे नावे लिंक येतात, ते ब्राउझरवरच ओपन होतात, प्ले स्टोअरवर नसतात, आणि मुलांना ही माहिती पुरवली जाते. काही इलिगल गेम सुद्धा असतात, इलिगल गेम असतात, मग ते प्ले स्टोअरवर ऑथेंटिकेट करत नाहीत त्यांना, मग ते लिंक पाठवली जाते. आणि मग त्या गेमचं नाव जर एखाद्या सरकारनं काही कारवाई केलीच तर ते नाव बदलतात फक्त.
समजा असं समजूयात एखादं हायपोथेटिकल नाव घेऊया आपण क्रिकेट 1 2 3 4 5, तर कदाचित ते क्रिकेट 5 6 8 9 10 असं काहीतरी नवीन आणतील, पण ते नाव बदलत बदलत गेम आणतात आणि हे बेट करतात. आता जे तुम्ही विद्यार्थ्यांना पहिले तर आपण समजून सांगू शकतो एक गोष्ट, की 4 प्रकारचे गेम खेळायचे नाही, बरोबर आहे ना. पैसा, बेटिंग नसलेले, व्हायलन्स नसलेले, आणि चौथं म्हणजे की असे गेम की ज्या गेममुळे तुमच्या मानसिकतेवर परिणाम होतो तर शारीरिक क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो असे. आता काही गेम्स आहेत, मुलं म्हणतात की सर आम्ही आता कार रेस खेळतो आणि खूप मजा येते आम्हाला, त्यात व्हायलन्स नाही आहे, त्यामध्ये पैसे नाही आम्ही लावत, ओके, तुलनेनं त्याच्यामध्ये आमची बेटिंग नाही होत, आम्ही ते गेम खेळूया का. फक्त त्यामध्ये एक लक्षात ठेवा, ते लॉंग लॅपवाली गेम असतात, टाईम कन्झ्युमिंग गेम असतात. आणि सध्या सर्वात महत्त्वाचा जर काही फॅक्टर असेल तुमच्या आयुष्यातला मुलांच्या, तो असतो वेळ. मग तो वेळ तुमचा खूप मोठा कन्झ्युम होतो आहे. मी असे काही विद्यार्थीसुद्धा पाहिले की ज्यांना थंब डिसऑर्डर झाला आहे. पूर्वी हा प्ले स्टेशन डिसऑर्डर म्हणायचे, अंगठा वापरतात ना गेम खेळायला, तर जे प्ले स्टेशनवर खूप खेळायचे त्यांचा अंगठा जो आहे तो इन्फ्लेट व्हायचा, ओके. नंतर टेनिस एल्बोवाले सुद्धा विद्यार्थी आहेत, जी गेमिंगमुळं त्या पोस्चरमध्ये बसल्यामुळं टेनिस एल्बो नावाचे डिसऑर्डर्स त्यांना झालेत. म्हणजे इतके आपल्या शरीरावर परिणाम होतील इथपर्यंत गेम खेळू नये. सो या 4 गोष्टींची काळजी मुलांनी घ्यावी. आता मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला, पालकांनी काय करावं, बरोबर आहे. तर मी एक तर म्हणेल, पहिले लक्ष ठेवावं की तो नेमकं कोणत्या प्रकारच्या गेममध्ये चालला आहे. क्रमांक दुसरा, की संवाद साधणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, कारण आजकाल पालकच मोबाईल देत आहेत मुलांना, की बाबा हे ऐकत नाही, घे मोबाईल, दे आर बाईंग देअर ओन टाईम. की आता मुंबईचे एक पॅरेंट मला भेटले होते आणि ते सांगत होते की मी सकाळी 7 वाजता निघतो, वेस्टर्न लाईनला राहायचे ते, आणि हेक्टिक प्रवास करून अगदी 2 तासानंतर ते ऑफिसला येणार, 7:30 8 वाजता निघणार, ऑफिसला पोहोचणार, परत संध्याकाळी त्यांना 8:30 9 वाजायचे घरी पोहोचायला. त्यामुळे वेळ फार नसायचा त्यांच्याकडं, ओके. मग थोडा वेळ घरात आला की यांनी जर काही सुरू केलं की त्यापेक्षा एक काम कर, तू हे बघ, ठीक आहे. त्यामुळे ते स्वतःचा टाईम स्वतःला विकत घेतल्यासारखा स्वतःचा टाईम, की मुलाला तू बघ बाबा हे. मग त्यामुळं काय होतं की पालकच त्यांना प्रोत्साहित करतायत. पालकांनी प्रोत्साहित तर करूच नाही. वर मी सांगेल की संवाद साधा. हे जे काही परिणाम आहे, जे काही पालक बघत असतील आज मी त्यांना, तर मी आवर्जून सांगेल की तुम्ही पहिले संवाद साधा. गेमिंगचे काय दुष्परिणाम आहेत, फायदे तोटे, त्यांच्यासोबत चर्चा करा, त्यांना हे जाणीव करून द्या. आता मी तुम्हाला एक केस स्टडी सांगतो. एका विद्यार्थ्याला बसल्या बसल्या आम्ही एक समजून सांगितलं की बाबा तू ते क्रिकेटच्या टीम वगैरे बनवायचा, तो गेम खेळायचा, ज्याचा त्याचा एंटरटेनमेंटचा पार्ट आहे. मी आता गेमच्या नाव सांगणार नाही कुठलं गेम ॲप आहे ते, पण मी त्यांना म्हटलं की अरे बाबा टीम मॅचच्या आधी बनवायची का नंतर. म्हणे आधी. म्हटलं मॅचच्या आधीच बनवायची का, नंतर का नाही. नंतर काय मजा आहे, मॅचच्या आधीच गेस करायचं असतं म्हणे, कोण रन काढेल कोण खेळेल. म्हटलं मग कोण किती रन काढेल हे आपल्या हातात आहे का, नाही ना. गेम कसा असावा की ज्यामध्ये आपल्या स्किलनं काहीतरी करता आलं पाहिजे. हा नशिबाचा फॅक्टर आहे ना, यात आपल्या हातात आहे का, नाही आहे. तो बाबा कोण काय खेळेल, अनिश्चिततेचा खेळ आहे तो. शेवटच्या चेंडूवर षटकार लावून आजकाल मॅचेस जिंकल्या जातात, सुपर ओव्हर होतात, त्यामुळे अनिश्चिततेचा खेळ आहे. मग त्यामध्ये तुम्ही ही बेटिंग लावणं कितपत योग्य आहे. पहिलं त्याला त्याचं लॉजिक, तार्किक क्षमतेनं समजून सांगावं लागेल हे. दुसरं आम्ही त्याला सांगितलं की अरे बाबा तुला बंधन आहे की मॅच सुरू होण्याच्या अगोदर टीम बनवायची. असं असू शकतं कदाचित की काही गेम असे असतील की ते मॅच संपतानाची टीम बनवत असतील आणि त्यांनाच घोषित करून त्यांना प्राईज देत असतील, आणि फक्त जगाला दाखवण्यासाठी आदनमधनं कोणीतरी दाखवायचं हा याने जिंकले त्याने जिंकले म्हणून. सो आपल्याला माहीत नाही, ओके. त्यामुळे माहीत नाही, आपण रास्त पूर्णपणे खात्रीशीर सांगू शकत नाही, पण ही एक सिच्युएशन असू शकते. आणि हे ज्यावेळी त्यानं ऐकलं त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीनच गेली. म्हटलं टेक्निकली हे बरोबर आहे, कारण मी जर तो गेम बनवणारा असेल तर मी फायदा घेईलच की नाही माझा, ओके. म्हणजे त्याला मी सांगितलं तळ राखेल तो चाखेल. जो हे बनवतोय तो त्याच्यातनं काही ना काही कमवतोय म्हणून तो बनवतोय, तो काय समाजसेवा करतोय का, नाही करत आहे. मग त्यावेळी ज्यावेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला त्यानंतर मग मला अभिमान वाटतो की त्यानं फक्त एकट्यानं सोडलं नाही, तो ब्रँड ॲम्बॅसेडर झाला आणि त्यानं जवळजवळ अनेक मित्रांना यापासून परावृत्त केलं. सो हा संवाद फार गरजेचा आहे. सो दुसरी गोष्ट म्हणजे पालकांनी संवाद साधला पाहिजे. मोबाईलमध्ये ॲप कुठले कुठले आहेत, त्यांचा वापर काय होतो आहे याची माहिती घेऊन त्याची संबंधित संवाद साधला पाहिजे, त्याचे तोटे फायदे समोरासमोर मांडले पाहिजे. तिसरी गोष्ट पालकांनी आवर्जून करायला पाहिजे ती म्हणजे की ज्यावेळी आपण मुलाला गेम खेळायला देतो त्यावेळी त्याच्याकडं ऑब्झर्व करणं गरजेचं आहे की त्याच्या मानसिकतेमध्ये काही बदल झाला आहे का,
त्याच्या शारीरिक रचनेत काय बदल झाला, शारीरिक आणि मानसिक परिणामापर्यंत गेले का? मग अशी जो उल्लेख केला आपण इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर, इज इट द केस की हा इथपर्यंत पोहोचला आहे का? आणि जर असेल तर इमिडिएटली त्याला काउन्सिलिंगसाठी घेऊन जाणं अपेक्षित आहे. कारण हे वेळीच थांबलं नाही तर हे कालांतरानं न थांबण्या लेवलपर्यंत वाढतं. तुम्ही बघा ना, व्यसन हे फार अवघड असतं सुटणं, आणि हे एक व्यसनच आहे. सो या 3 गोष्टी पालकांनी जरूर कराव्या. आणि शेवटचा मुद्दा मी सांगेल की एक सूत्र खूप छान आहे माझ्याकडं, म्हणजे मुलांचा स्क्रीन टाईम कमी व्हावा, मोबाईलचे गेम सुटावे, यासाठी खूप सुंदर फॉर्म्युला मी पालकांना देतो आजच्या पॉडकास्टवर. आणि तो फॉर्म्युला आहे, नो मीन्स नो. नाही म्हणजे नाही, दॅट्स इट. काय होईल फार तर फार? रुसेल, रागवेल, चिडचिड करेल, एक दिवस जेवणार नाही. फार काय होईल? उद्या चालून मोबाईल न दिल्यामुळे आत्महत्या करणारे लोक बनतात. हो, छतावरून उडी मारली मागं प्रकरण मी आता रोजच पेपरला काही ना काही वाचायला मिळतं. अक्षरशः मोबाईल न दिल्यामुळं व्हायलंट झालीत मुलं, आणि पालकांवर सुद्धा ॲग्रेसिव्हली हात उचलण्याचे प्रयत्न करत आहेत. मग इतक्या स्तरापर्यंत जाऊ न देणं हे खूप साधं सामान्य लॉजिक आहे. नो मीन्स नो. ठीक आहे. अगदीच जर ऐकत नसेल तर अगदी डिव्हाइस तुम्ही काढून घ्या त्याचा, जगेल त्याशिवाय तो जगू शकतो. ओके. अशा पण भरपूर केसेस आहेत की जास्त मोबाईल खेळल्यामुळं मुलं झोपेत बडबडतात, असे गेम खेळताना जे हातवारे असतात ते हातवारे करत असतात. आहेत आहेत आणि त्यासोबतच ती क्वालिटी झोप मिळत नाही त्यांना. मेंदूचा विकासासाठी झोपेत सुद्धा ते तीच प्रक्रिया चालू असते त्यांची. बरोबर बरोबर. झोपेत सुद्धा ते बरळतात, आपण मराठीमध्ये त्याला शब्द म्हणतो बरळतात, गेम खेळतात. ओके. किंवा एखादी चॅलेंज असते मग ती पूर्ण करायची असते त्यांना. तर यामुळं काय होतं की इन्सोमनिया, मगाशी मी उल्लेख केला होता, इन्सोमनिया म्हणजे झोपेचं प्रमाण कमी झालं, क्वालिटी झोप होत नाही, त्यामुळे मेंदूचा जो विकास व्हायला पाहिजे तो होत नाही. आता मला सांगा, रात्री जर 3 वाजेपर्यंत मुलांनी गेम खेळला आहे आणि सकाळी जर तो 7 वाजता उठून क्लासला किंवा कॉलेजला किंवा जे काही त्याचं शिक्षण चालू आहे, शाळा वगैरे, त्या ठिकाणी गेला, तर तो खरंच ग्रास्प करणार आहे का तिथे? त्याला तिथले कॉन्सेप्ट समजणार आहे का? नाही समजणार. ठीक आहे. आणि मग या सगळ्या गोष्टींची काळजी आपण आत्ताच घ्यायला हवी. मी तर सुवर्णमध्ये सांगतो तुम्हाला, खूप सोपा उपाय पालकांनी आजपासनं प्रत्येक पालकांनी काय करावं की मुलाला त्याच्या आवडीनुसार एक वेळ ठरवून द्यावी की ही वेळ तुझी. ओके. लेट्स टेक एन एक्झाम्पल की संध्याकाळी 9 ते 11 किंवा असं समजा, जो कॉलेज महाविद्यालयीन मुलगा आहे, किंवा एखाद्याला वेळ ठरवून द्यावी की बाबा संध्याकाळी 5 ते 7 कुठलाही एक स्लॉट, 1, 1.5 किंवा 2 तासाचा फार तर फार, की या वेळेत तू मोबाईल बघ, तुझे इन्फॉर्मेटेनमेंट असेल, इन्फोटेनमेंट, तो यूट्यूबवर काही नॉलेजचे व्हिडिओ बघत असेल किंवा त्याचा काही अभ्यासाशी संबंधित काही व्हिडिओज असतील, काय, तर तुला काय जे बघायचं ते या वेळेत बघ. अगदी गेम खेळतोय तर या वेळेत खेळ. ठीक आहे. तो वेळ झाला की मात्र तुझा मोबाईल जमा करून ठेव. आणि ही खूप सुंदर सवय. ठीक आहे. मी अनेक ठिकाणं बघितलीत की तिथं काय केलं जातं की मुलांना रात्री 10 म्हणजे 10 वाजता मोबाईल जमा करून घेतला जातो. अनेक हॉस्टेल्स अशी आहेत. ओके. अनेक वेगवेगळ्या ठिकाणची लायब्ररीज अशी आहेत की जिथे काय केलं जातं की मोबाईल जमा करून ठेवला जातो. आणि त्यामुळं खूप छान झोप होते त्यांची आणि प्रॉडक्टिव्हिटी ती खूप वाढते. ओके. म्हणजे मी आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला. फार्मा सेक्टर, फार्मा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगार जे आहेत त्यांना मोबाईल आतमध्ये नेता येत नाही, मॅनेजमेंटच्या लोकांना वगैरे आत नेता येत नाही. मोबाईल गेटवरती काढून ठेवावा लागतो. आणि शिफ्ट सुटली की मग ते मोबाईल घेतात. ठीक आहे. कारण मुलंही फॉलो करतात, मुलं फॉलो करतात, तसं ते वागतात, तसं वागतात. ठीक आहे. सो आपणही ते बंधनं लादून घ्यावीत असं मला वाटतं. की ऑनलाईन गेम खेळतो, तर ऑनलाईन गेम खेळणाऱ्या ज्या कंपन्या असतात की ज्या हे गेम प्रोव्हाइड करतात, तर त्यांनी पण काहीतरी गाईडलाईन्स फॉलो केले पाहिजेत की ह्या वर्षाच्या पुढील पोरांनाच किंवा तरुणांनाच हे गेम खेळता येईल. पण हे ते फॉलो करत नाहीत असं दिसतंय. यावर तुम्ही काय सांगाल? निश्चितच कंपन्यांची पण जबाबदारी. आज आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या जगामध्ये आहोत आणि मी असं म्हणेल की कंपन्यांनी हे नियम फॉलो केले पाहिजे. सरकार विशिष्ट काही नियमावली घालत असतं, परंतु काय होतं की जे प्ले स्टोअरवर, अधिकृत प्ले स्टोअरमधनं तुम्ही जर गेम डाउनलोड केले तर त्यांना हे नियम बंधनकारक आहेत, तेही फॉलो करतात. पण हे अनेक अननोन लिंकवरनं विद्यार्थी एकमेकांना लिंक पाठवतात आणि त्यातनं ते गेम इन्स्टॉल करतात किंवा त्यातनं बेटिंग सुरू करतात. सो ते अनधिकृत मार्गाने येत असतं, त्यामुळे सरकारचा लवकर कंट्रोल राहत नाही. ठीक आहे.
त्यामुळं प्रत्येकाने रिपोर्ट जर केली की कशा पद्धतीनं माझ्या मुलाला फसवलं किंवा माझ्या मित्राला फसवण्यात आलं आहे, तर मग त्यानुसार सरकार ती कारवाई करू शकतं. आज घडीला मला एका गोष्टीची नक्कीच दाद द्यावी वाटेल की ते म्हणजे सरकारनं सायबर सिक्युरिटी क्षेत्रामध्ये खूप चांगली पावलं उचललीत. म्हणजे तुम्ही बघा, डेटा प्रोटेक्शन बिल आलं आहे आणि त्या अंतर्गत इतका चांगला कायदा आहे की पूर्वी सर्रास कुठलंही ॲप डाउनलोड केलं की ती आपली सगळी माहिती घेऊन जायचं. मुलांनी नवीन गेम डाउनलोड केला, पालकांच्या माघारी पूर्ण माहिती ते कंपनीकडे जायची. मोबाईलमधील फोटो, व्हिडिओज आणि इतर फायनान्शियल इन्फॉर्मेशन सहित सर्व माहिती जायची. आता तसं होत नाही आहे. डेटा प्रोटेक्शन बिल अंतर्गत गुपित माहिती ठेवली जाते. माहितीचे प्रकार केलेत त्यांनी की कोणती जगासमोर द्यायची, कोणती नाही द्यायची, किंवा माहिती भारतातच राहिली पाहिजे, भारताबाहेर गेली नाही पाहिजे. सो असे खूप काही कडक बंधनं सरकारनं लादलेत. सो केंद्र स्तरावरती खूप चांगल्या पद्धतीनं आता नवीन उपाययोजना केल्या जात आहेत. कंपन्यांची सुद्धा जबाबदारी आहे की अशा प्रकारची लूट करू नये, आणि एक सजग पालक म्हणून आपली जबाबदारी की अशी कुठे लूट होताना दिसत असेल तर ती लवकरात लवकर निदर्शनास आणावी. अजूनही मी असं म्हणेल की काही पालकांना कल्पना नसेल की त्यांची मुलं ऑलरेडी यामध्ये आहेत म्हणून. कदाचित आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर काही लोकांना समजेल की बाबा असं नुकसान आपल्या घरात आपल्या मुलाकडनं झालं आहे. तर मी जाता जाता एवढं सांगेल की जर अशी घटना एखाद्या मुलांनी, तुमच्या घरातल्या मुलांनी किंवा तुमच्या नातेवाईकात रिलेटिव्हमधल्या कोणी केली असेल किंवा एखाद्या शिक्षकाला, एखाद्या विद्यार्थ्याने असा प्रकार केलेला दिसला असेल, तर लक्षात ठेवा, शिक्षा किंवा त्याला मारणं किंवा त्याला हिंसक मार्गाने समजून सांगणं हा काही उपाय नाही आहे. तो अडकला आहे कारण अडकवणाऱ्यांचा मूळ उद्देशच होता त्यांना अडकवणं. ठीक आहे, आपण त्याला संवाद साधूयात, चर्चा करूयात, त्याची काउन्सिलिंग करूयात, जेणेकरून तो यातनं बाहेर येईल, त्याची ती मानसिकता थांबवूयात. कारण लक्षात ठेवा, तुम्ही जर फोर्स केलं तर 2 दिवस तो थांबेल, तिसऱ्या दिवशी तो परत जाईल. त्यामुळे आपल्याला त्याला यातनं पूर्णपणे मुळापासून त्याला त्यातनं परावृत्त करणं अपेक्षित आहे. सो मी असं म्हणेल की सजग पालक होणं ही आजची काळाची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. सर, माझा शेवटचा प्रश्न असा की आपण बातम्यांमध्ये भरपूर ऐकले की PUBGमुळे 13 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. अशा वेगवेगळ्या घटना आपण ऐकतो आणि त्यामुळे PUBG बॅन करण्यात आलं आपल्या भारतात. पण PUBG सारखे असे अनेक गेम आहेत ज्यामुळे व्हायलन्स वाढतो, आणि हे गेम आहेत ना 13 वर्षाच्या पुढील प्रत्येकासाठी अवेलेबल आहेत. आणि बाहेरच्या देशात म्हणा, राज्यात म्हणा, यावर कायदे आहेत, पण आपल्या इथे यावर काहीच कायदे नाही आहेत. कोणी त्याच्यावर जास्त बोलत पण नाही. यावर तुमचं मत काय? कायदे नाही तशातला भाग नाही आहे बरं का. खरं तर स्वातंत्र्यापूर्वीचा एक गॅम्बलिंग अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट समथिंग, आय डोंट रिकॉल एक्झॅक्ट नेम ऑफ दॅट ॲक्ट, बट स्वातंत्र्यापूर्वी आपल्याकडं एक कायदा अस्तित्वात होता ज्या अंतर्गत हे जे गॅम्बलिंग, बेटिंग वगैरे प्रकारच्या स्वरूपाचे खेळ असतील तर त्यावर बंदी, आणि काहींना परवानगी होती, काहींना बंदी होती. त्यात काही नियम घातले होते. स्वातंत्र्यानंतर कायद्याच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर गेमिंग हा जो प्रकार आहे किंवा बेटिंग हा जो प्रकार आहे, तर हा भारताच्या संविधानाच्या 7व्या शेड्यूलमध्ये असलेला भाग आहे जो स्टेट लिस्टमध्ये येतो. म्हणजे टेक्निकलिटी बाजू ठेवू असं म्हणूयात की हे केंद्र सरकारचं काम नाही आहे, तर केंद्र सरकारनं ही ऑथॉरिटी दिलेली आहे प्रत्येक राज्याला की तुम्ही आपापले कायदे करा. मग आपल्याला पाहायला मिळतो, तुम्ही सिक्कीम, गोवा यांनी काही कायदे केलेले आहेत, त्यानंतर तुम्ही वेस्ट बेंगॉलने काही कायदे केलेत, प्रत्येक राज्यानं आपापल्या परीने कायदे केलेत. महाराष्ट्राने सुद्धा, इफ आय एम नॉट रॉंग, तर आपला सुद्धा एक प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग, स्पेशली कसिनो गॅम्बलिंग, त्याच्याशी रिलेटेड एक ॲक्ट आहे, पण तो काही फारसा इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन त्याचं काही कुठं झालेलं दिसत नाही. तर ही पहिली जबाबदारी स्टेट गव्हर्नमेंटची आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं सुद्धा काही PUBG सारखे इतर काही गेमवरती मर्यादा आणल्या होत्या मधल्या काळामध्ये. मागं टिकटॉकसारख्या चायनीज आणि ॲपवर सुद्धा बंदी घातली होती. सो वेळोवेळी सेंट्रल गव्हर्नमेंटसुद्धा हे पावलं उचलत असतं. आपणही सरकारला हे नोटीस आणून देणं गरजेचं आहे की तुम्ही यावर काही कारवाई करा. एक सरकार म्हणून सुद्धा माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी कुठली तरी एक ठोस भूमिका घेतली पाहिजे. आता कुठला तरी कायदा असा स्पष्ट दिसत नाही आहे की बाबा असं जर काही झालं, बेटिंग जी चालू आहे त्यामध्ये, आज घडीला सायबर क्राईममध्ये तक्रार तुम्ही संख्या बघा कैक पटीनं वाढली आहे. नोकरीच्या आमिष लावून देतो, कमी याच्यात जास्त परतावा मिळवून देतो, घरबसल्या कमाई करून देतो, ऑनलाईन गेमच्या माध्यमातून लखपती करोडपती व्हा, सर्रास या ॲड्स चालू आहे आणि इतके प्रकार घडत आहेत. मग एवढे प्रकार घडत असताना मग आपण यावर देखरेख कसं काय ठेवू शकतो? वाचपा काटा चुकीचं आहे, परंतु देखरेख ठेवायला हवा. सर, ॲज अ वॉचडॉग आपण काय करतोय सरकार म्हणून भूमिका? या उलट सेलिब्रिटीज ॲडव्हर्टाईज करतायत. कुठेतरी यासाठी एक विशिष्ट नियमावली असायला हवी. आजची जी यूथ आहे ती ज्या व्यक्तींना रोल मॉडेल मानते, क्रिकेटर्स म्हणा, सेलिब्रिटी म्हणा, तेच ह्या गोष्टींचं प्रमोशन करतायत. नाही, एक्झॅक्टली. म्हणजे खरं तर यांनी पुढाकार घ्यायला हवा आणि सांगायला हवं की कुठपर्यंत या गोष्टी थांबाव्या. एंटरटेनमेंट हा आणि वेगळा भाग आहे आणि गेमिंग वेगळा भाग आहे. लक्षात घ्या, मी एक उदाहरण सांगतो. घोड्यांची रेस नावाचा जो खेळ आहे, जे माणसं
बघायचे, घोडे पळतात आणि रेस लावायचे. course वगैरे. मग त्यावरती एक कुणीतरी आक्षेप घेतला होता की तुम्ही घोड्यांची रेस नाही करू शकत, ठीक आहे, आणि तो सट्टा लावू शकत नाही, त्याच्यावर पैज लावणं हे चुकीचं आहे वगैरे. आणि मग हा वाद पार कोर्टापर्यंत गेला आणि मग शेवटी असं त्यांनी नमूद केलं की बाबा ते रेस जी आहे त्यामध्ये स्किलवाला पोर्शन इन्वॉल्ड आहे. कारण तो जो ट्रेनर आहे तो किती चांगली ट्रेनिंग देतो आहे घोड्याला, तो जो रायडर आहे, तो जो काही घोडा चालवणारा व्यक्ती आहे त्यानं किती चांगल्या पद्धतीनं त्याच्या स्किल्स वापरल्या. त्यामुळे ती जी रेस आहे ती एक काय तो गेम म्हणून पकडला गेला. इट इज कन्सिडर्ड ॲज अ स्पोर्ट. त्यामुळं तिथे बेटिंग आणि इतर गोष्टी त्यांनी लिगल मानल्या गेल्या. पण इतर अनेक प्रकारच्या गोष्टी इल्लिगल आहेत आणि या इल्लिगल असूनही याच्यावर कारवाई होताना जर दिसली नाही तर हे असे नवीन नवीन प्रकार बाजारात रोज येणार आहे. म्हणून माझे आग्रही आव्हान आहे की आपले जे काही लॉ मेकर बॉडी आहे, लॉ मेकर्स आहेत, मग खासदार आमदार असतील, स्पेशली युवा, तर त्यांनी यावरती नवीन एखादं बिल संसदेत किंवा राज्य विधिमंडळात आणावं आणि त्या अंतर्गत अशी काहीतरी अंमलबजावणी करावी की जे गरिबाचा हार्ड अर्न मनी आहे तो त्या मुलाच्या अज्ञानापायी जो चालला आहे तर तो तसा जाणार नाही. आणि विचार करा, 70,000 त्या कुटुंबाचे गेले ज्या कुटुंबाची वर्षाची कमाई 70,000 नाही. अक्षरशः व्याजाने इकडनं तिकडनं पैसे घेऊन त्या मुलांनी पैसे गुंतवलेत. हे फार भयंकर आहे. आणि 5,000 रुपये या बॉलला षटकार जाणार आहे की चौकार जाणार आहे यासाठी मी 5,000 बेट लावतोय. 5,000ची बेट लावणं ही फार मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशनची मुलं जर अशी बेट लावू शकत असतील, आज या लेवलला एवढी रिस्क घेत असतील ते, तर उद्या ते गॅमलिंगच्या कोणत्या क्षेत्रात जातील? हे फार भयंकर प्रश्न आहे. आज तुम्ही मोबाईलच्यावरती गेम टीम ज्या बनवणाऱ्या IPL वगैरे चालू आहे त्या टीम बनवणाऱ्या ॲप्स वापरणाऱ्यांची संख्या ही डीमॅट होल्डर्सच्या संख्येपेक्षा जास्त आहे. आणि भारतात जेवढी लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत नाही त्यापेक्षा जास्त लोक हे गेमिंग ॲपमध्ये आहेत, बेटिंग ॲपमध्ये आहेत. सो हे कुठंतरी चित्र बदलणं गरजेचं आहे किंवा यावर एक रूपरेषा नियमावली असणं गरजेचं आहे. कदाचित मी आता स्वतः काय आधी वकील नाही आहे व्यवसायानं, त्यामुळं काही नियम असतील तर त्याची मला पूर्णतः माहिती नाही. त्यामुळं कदाचित असंही असेल की खूप चांगले नियम आलेले असतील आणि मला थोडंसं त्याबद्दल माहिती नसेल. मी कदाचित चुकीचंही असेल की नवीन काही येऊ घातलं असेल सरकारनं, परंतु ठोस असं काही बाजारात त्याची अंमलबजावणी होती आहे किंवा काहीतरी पालकांना सपोर्ट मिळाला या नियमांच्या आधारावरती आणि अशा ॲप बनवणाऱ्या अशा बेटिंग करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली, असं उघड काही मोठं चित्र आपल्याला पाहायला नाही मिळालं. त्यामुळं गरज आहे ही काळाची की नवीन नवीन युवा नेत्यांनी याबद्दल पावलं उचलली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं पिक्चरला सेन्सर बोर्ड असतो की ह्या वर्षापुढील मुलांनीच हे पिक्चर बघायचे, तसं गेम कंपन्यांनी सुद्धा तो रूल फॉलो करायला पाहिजे की ह्या वर्षाच्या पुढील मुलांसाठीच हा प्लॅटफॉर्म असणार आहे गेमचा. कारण प्रत्येकालाच आपण जरी मोबाईल घेऊन बसलो तरी आपल्याला लगेच ते ॲप डाउनलोड करता येते, त्याच्यावर खोटी माहिती भरून तो आपल्याला गेम खेळता येतो. बरोबर. त्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप छान माहिती दिली तुम्ही, खूप छान मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना, तरुणांना. तर अशा प्रकारे ऑनलाईन गेमिंगमुळे काय दुष्परिणाम होतात त्यांच्या मानसिकतेवर, शरीरावर, आणि त्याच्यामुळे कर्जबाजारी होण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. ते तुम्ही कसं आटोक्यात आणू शकता, पालकांनी काय सरांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्या पालकांनी फॉलो केल्या पाहिजेत. यामुळे तुमच्या विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही, तुमच्या मुलांचं नुकसान होणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि हा व्हिडिओ तुमच्या घरातही, तुमच्या नातेवाईकात, तुमच्या मित्रमैत्रिणींना अशाच सवयी असतील, ऑनलाईन गेम खेळायचं फॅड असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या अनसीन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.